दाखवायचे तुम्हाला मोठे झालेले? किती पोरं दाखवू? कोणाला पाहिजेत ना? ज्याला प्रश्नाची उत्तरं पाहिजेत त्याला म्हणा गरीबाचे ज्याचे प्रमाणपत्र निघालं ज्याचे निघालं नाही तिथं जाय ना. फक्त मला कशाला विचारतो? तू त्या गरीबाच्या घरी जाय आणि तुला जे प्रश्न पडले त्याला विचार ते प्रश्न. ते सरळ उत्तर सांगणे यातलं सगळं काय व्हायचं असं ते होऊन दे, पण मला आरक्षण पाहिजे. आणि ज्याला मिळालंय तेही म्हणणार आहे तो जेवढे प्रश्न आहेत तेवढ्या प्रश्नाचं काय व्हायचं तर होऊ दे तिकडं. मला प्रमाणपत्र मिळालंय, माझी मुलगी आमच्या आमच्या ठिकाणी लागली. ही भूमिका सरळ मांडतोय. बरं हा, आंदोलन सुरू झालं, रक्त माया मराठ्यांनी जाळलं, तवाच बार्शीला मिळालं. म्हणजे बार्शीच्या मराठी त्यात आले, राज्यातल्या मराठ्यांनी माझं रक्त जाळलं, तवा बार्शीला निघालं. आतापर्यंत कम नाही निघालं मग प्रमाणपत्र? महाराष्ट्रात मराठवाड्यात कम नाही निघाले आतापर्यंत? कमून नाही निघाले मग? माझ्या विरोधात जायसारखं मी काय केलं? तुमचा फक्त नेता आणि पक्ष जागा झाला, बाकी काही नाही. तुमचा नेता आणि पक्ष जागा झाला, एवढंच तुमचा जागा झालेला. हा, तुम्ही इथपर्यंत आलात ते तुम्ही माझ्यावर मर्यादा केली त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. मी काय सांगितलं नव्हतं तुम्हाला, काहीच नव्हतं. हे माझ्या मराठ्याला मला बनवायचं, एकजूट आणि त्याला आरक्षण देऊन मोठं करायचं, आणि ती तुम्ही आज दाखवी. आम्ही याच्यातच खुश आहे. आव्हानं फेवणं सोडो माया पुढे आव्हानं फवानांचे ते झोपेत बोलायचे कसले त्या गोष्टी सोडून द्या. तुम्ही पण ते काही नाही. आव्हान फवान मी कुणी किती गोळ्या घातल्या तरी मी गरिबासाठी लढणार. मी मागं सरकत नसतो आणि भेत नसतो, आणि ते बी आपल्याकडे नाही बी. आपल्या ते डायरीत नाही, ते भेव वाटत नाही मला कशाचं. मी असाच गेलेलो आता उपोषण करून करून काहीच नाही. मला वाटतं आपण दुसरा टप्पा, म्हणजे तुम्ही परत नाराज होता ना, आजच तारीख मला काय वाटतं, जेव्हा टप्पा टाकतो आपण आता गणपती विसर्जन झालं की लगेच दुसरा टप्पा टाकतो. नुसतं बारशी जर घेतलं ना, समाजाचे हाल सांगतो तुम्हाला मी काय होतं. मी येणार, समाज येणार, मला परत तेवढं लसंडी घेऊन माघारी यायला, आणि ते सोपं नाही. कोणाच तरी घरातला माणूस येतो, कोणाच तरी डिझेल लागतंय, पाणी लागतंय, जेवण लागतंय, पुन्हा पुन्हा तेच वाटतं. तिकडे गेलं ना, इकडं वापस येण्याच्या डिझेलच्या खर्चात पुढं आमच्या जवळपास 6 ते 7 बैठका होत्या तालुक्याच्या, तेवढ्याच डिझेल मध्ये. तुमच्या सोयीने करा, आम्ही सगळे कधी पण तयार, तारीख तुम्ही सांगा, संपला. अशी पद्धत होती. जर समजा नुसतं ती टाकली आणि वापस आलो, खर्च वाढला, अनेक कोटाने वाढते त्याच्यात. मग त्यापेक्षा आम्ही ती बारशी टाकला की पुढचा टाकतो, पुढं 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 पुढं, म्हणजे एक 8-10 दिवसाचा पुढं टाकून घेतो. मग ते रूट मध्ये होईल, तुम्हाला वेळ मिळेल. रूट मध्ये योग्य होईल, कारण बारशी केलं की पुढे समजा तुम्हाला कुर्डवाडी, पंढरपूर किंवा हा असं करता येईल मला. 13 तालुक्याच्या सर्कल मध्ये तुम्हाला रूट मध्ये टाकता येईल. बारशीला दादा तुम्ही आम्हाला रविवार द्या, संध्याकाळी ठेवा, आम्ही सगळे तत्परतेने त्या ठिकाणी हजर राहू. आणि ज्यांची योग्यता नाही त्यांनी जी चिकलपेक केली आपल्या समाजावर, त्याच्याबद्दलची काय जी असेल ती भूमिका तुमची जाहीर करा. आम्ही ती सगळे मावळी तुमच्या भागात. त्यांनी काय केले, अनेकाची घरं दारू उद्ध्वस्त केले, ज्याची लायकी नाही तुमच्यावर अलिगेशन करायची, आरोप करायचे. पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुमच्या माध्यमातून निश्चितपणे दाखवू. बघून फक्त ही सगळे लोक त्याला बोलविता धनी दुसरा आहे. राजकारण बाजूला ठेवू, पण समाजाच्या हितासाठी जी जी माणसं तुमच्या आड येतील, नल्ला की तोडला. कुठल्याही पद्धतीनं राजकीय सामाजिक क्षेत्रातलं मराठ्यांचं, बहुजनांचं आपण जो आधारस्तंभ तयार केलाय तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतः, ते शेवटपर्यंत किल्ला लावण्याची आमची तयारी आहे. खरे आम्ही छत्रपती मावळे आहेत. मागचा इतिहास सांगायचा एवढं त्याला सगळ्या इतिहासाला साक्षी ठेवून एवढी तुम्ही नुसतं बोलवलंय, एक हाक दिली म्हणाले, आणखी किती पाहिजे तेवढी. आता हे बघा, तुम्ही विषय काढला म्हणून नाही तो विषय मी काढणार नव्हतो, कारण मी गिनीतच नाही. पण आता तुम्ही काढला म्हणून सांगतो तुम्हाला. दादा, कित्येक कायदेतज्ञांना, कित्येक राजकारण्यांना आपल्या मराठा समाजाला आरक्षण देता आलं नाही. सगळे माणसं फेल ठरले आयुष्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर मराठा समाजाला न्याय दिला असेल तर फक्त मनोज दादा जरांगे, तुम्ही जो काय आदेश देताल आम्हाला,
तो आम्हाला बार्शी शहर व तालुक्यातल्या ना तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य आहे. तुम्ही जो निर्णय देईल तो आम्हाला शिरसावते राहील. आता सांगतो तुम्हाला मी, मला विषय तो काढायचाच नव्हता. कारण काय ते मला माहिती ते कोण आहे. ते विषय काय आहे, झालं कुठं काय हे आधी महत्वाचं. त्यांनी ते तपासायला पाहिजे. ते किती बोलले तरी ते आवाजावं बोलले आणि दादा म्हणून बोलणार. त्याने काय पाताळ्या सोड्या काय त्या पाताळ्या फुताळ्या त्या गोष्टी मला माहिती. त्याचं काय मी ही करत नाही. पण आता तुम्ही काढलं विषय, मला तुमच्या ह्या बैठकीत तो विषय काढायचा नव्हता. कारण त्याने तुम्हाला छेडलेला नाही, त्याने महाराष्ट्रातल्या मराठ्यांना छेडलेलं आहे. हा, त्याने काय असं मला छेडलंय किंवा असं काय केलंय, त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याला एक आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते आता ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं झालंय काय, बाबा तू इथं आला, तू इथं आलाय. आमच्या इथल्या ते शेलोभाऊच्या माध्यमातून आम्हाला माहित नव्हतं ते कोण आहे, कोणकडीची खरडी आहे काय आहे ते, आम्हाला काही मिळलं नव्हतं त्यात. हा, हे आई कोण आहे याचा मिळ नाही आम्हाला. ते आलं शेलोभाऊच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबासंग संवाद करून द्यायचा आहे. तुमच्यात काय विसंवाद नको. अरे म्हणलं त्याचं मग काही झालेलंच नाही. मी जे क्लिअर आहे तेच बोलता, त्यासारख्या शब्दाने होणार मी. तुम्ही विषय काढाय म्हणून मी काढ. कारण ते बसल्या बसल्या 50 शब्द होतं, माझ्यापाशी 5-50 राहिले ते. शब्दा बाबतीत मला त्याचं चांगलं माहीत झालं. शब्दा बाबतीत ते छत्रपतीचं म्हणू द्या, शपथ नाही तर कोणाची पण म्हणू द्या, मग त्याच्यावर भरायचंच नाही. कारण त्यांनी माझ्यापाशी चहा प्याता प्याता 50 शब्द व्हायला. त्या माणसासाठी व्हायला शाळावाले तुम्हीच आहेत ना. हा, ते म्हणते ते नाव बदली शाळाची आमकच करतोय ते. हात बिले कडले घेऊन हालीत ते, हातले कडले घेऊन हालीत 1,500 शब्द व्हायला ते. त्यामुळे ते त्याने जर शब्द व्हायला नसते ना तर मग मला ते एखाद्या दिवस पटलं असतं. शब्दात द्या सोडून जाऊ दे, ते त्या शब्दावर भरायचंच नाही. कारण शपथ कधी वातो माणूस, समजा एखादा लाईव्ह केलं काय माझ्या लोकांना नाही, माझ्या लोकांना मला खरं तेच सांगायचं. ते काय ते नाही नाही मी काय खरंच बोलावलं तरी पण ते काय मला माझ्या लोकांना काही गोष्टी खऱ्या बोलायच्या होत्या, त्या बोलायचं ते शब्दाला वाट. शब्दाचा काही विषय नाही. कारण इथं आला चहा प्याता प्याता 3दा शपथ व्हायची. हो ना, तुम्हाला बी, तुम्ही तर त्यांच्याच गावचे, तुम्हाला अनुभव असेल ते शब्द किती वाट. हर माणसापाशी शपथ होत असेल मतदानाच्या टायमाला गेली, हा की मी बदलणार नाही किंवा असं नाही. ते शब्दाचा काही विषय नाही त्याच्या पुढं, ते चिल्लर विषय त्याच्या पुढे शब्द. मला लय फोन आलेत तुमच्या तिकडून सुद्धा की ते शब्दाचं काही नाही म्हणे, ते रोजच आहे ते. बसता उठता शपथ वात आहे म्हणे, ते कशाची. देव दिसला की ते देवाची शपथ वात आहे म्हणे. मसोबा दिसला तरी ते म्हणतो मसोबाची शपथ घेतो. असं जण तुमचे लोक सांगतात, आता मला काय माहित नाही. हा, आणि ते हा शब्दावर लय चालतंय जणू ते. चला जाऊ दे, मला त्याशी नाही घेणं. बघ आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. काय होतं, उपोषण सुरू आहे, मध्यस्थी करायला आले, चांगली गोष्ट आहे. कुणी या, ते याच्या अगोदर आपल्या विरोधात बोलले होते तरी आपण त्यांना जवळ धरलं. त्या राऊत साहेबाला तरी पण आपण जवळ धरलं. चला म्हणलं, काय नाराजी विसरायची. कारण त्यांनी सांगितलं तसं होतं मला. मी खरं ते सांगतो तुम्हाला, त्यांनी मला सांगितलंच असं होतं आणि ते सांगलेलं मला पटलं होतं. मला पटलं होतं ते सांगितलेलं. काय की ते कोण काय आडनाव मग रात्रीपासून ध्यान सोपान का काहीतरी, सोपान दिलीप सोपल, माजी आमदार दिलीप सोपल यांचं नाव असं काहीतरी सोपान काहीतरी म्हणले. मला नाही माहिती काय ते. असं करतो तसं करतो, 10-5 कोटीचा 10,000 कोटीचा सावकार आहे, आमकं करतो तम करतो. आयला म्हणलं ताण दिसतोय त्या माणसाचा याला बहुतेक. हे बघ, माझं मन सांगतो मी, माझं मराठ्याचं मन आहे. माझं मराठीचं मन मला बोललो, मला लय ताण दिसतोय वा. आणि ते त्याच्याविषयी सांगत होतं म्हणून मी आम्ही थोडी नाराजी कमी केली त्याच्यावरची. म्हणलं जाऊ द्या, चालू असतंय. पण ते पुढं चालून हे असंच करायला लागलं. आला यायचा नाही, तिकडं जाणार बैठकीला, तिकडंच बसणार, सांगणार नाही व्यवस्थित तिकडे येऊन काय ठरलं काय नाही, संपला. मग ते मध्ये संडास लागली म्हणला आणि ते विषय आम्ही संपूर्णच दिला. मग त्याच्यावर तो आमच्या शेलोभाऊच्या माध्यमातून पुन्हा एकदा आला. ते म्हणलं व मी मराठ्याचा म्हणून काम करील, नावच मध्ये घेऊ नका. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे, तिकडे येतोय ना मध्यस्थी करतोय ना कर. त्याचं फिरून नाव घेतलं नाही, त्याला आम्ही नाव ठेवलं नाही. मधल्या 1 महिन्याच्या अंदाजात, 2 महिन्याच्या अंदाजात सांगतो. ते उपोषण सुटल्यापासून कधी केलं नाही, काही नाही. पण ते परत आला, परत त्याने ते मध्यस्थी सुरू केली. सुरू केल्यावर आम्ही काय म्हणणं सांगितलं, हे बघा प्रामाणिक सांगतो तुम्हाला आज, कारण मी मराठ्याचं काम करतोय, मला काय शपता फेपता व्हायची गरज नाही. मी प्रामाणिक सांगतो. मी म्हणलं बाबा मला डाग लावते. काय डाग लावते विनाकारण तुमचे देवेंद्र फडणवीस साहेब,
आणि ते 2-4 त्याचे ते आमदार ते ते बिगर चाट्या घातलेली ते मला उघड लागलं. ते शरद पवारची काय स्क्रिप्ट आहे लिहितो वाचतो. कोणी म्हणतं ते उद्धव ठाकरेंचीच बोलत आहे, त्यांच्याकडूनच राज ठाकरेंकडूनच बोलतो, त्यांच्या स्क्रिप्ट आहेत किंवा काँग्रेसच्या असं काही बी लावत आहे. बच्चू कडूंच्या स्क्रिप्ट आहेत कुठं काही पण असं लावायचं. हे बघा म्हणलं माझ्या समाजाला मला राजकारणात जायचं नाही जायचं. याला राणा पाटील साक्षीदार आहेत ते धाराशिव ते बी साक्षीदार आहेत आमच्या इथले बी. तरी मनातून सोडलं ना, मराठीने मोठं मन केलं ना, समजून घ्या माझी भावना. तरी सोडलं त्यांनी, काळा दिवस पाळला हे केलं तरी मराठीने मोठं मन दाखवलं. चला म्हणलं ते सोडून दे, ते साक्षीदार आहेत. आणि ते चर्चा ठरलं मला काय राजकारण नाही करायचं बाबा, आम्हा समाजाला नाही करायचं. माझ्या समाजाचा हट्ट आहे ओबीसीतलं आरक्षण आणि ते आमचं आम्हाला द्या. आमचा विषय संपला. तुम्ही निवडून या नाही तिकडं पडा. ते मीडियात बी आलेले आणि मी ते समोर सुद्धा त्यांना सांगितलं होतं इथं. त्याने काय ते ऐकलं, सगळं बोलले काय काय करायचं कसं करायचं. मग मी त्यांना सांगितलं 83 क्रमांक त्याचा उल्लेख त्या राऊत साहेबांनी काल त्यांच्या त्या याच्यात बी केलाय ते बोलताना 83 क्रमांकात. म्हणलं 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठी एक ते अध्यादेश काढा. ती नसल काढायचा तर सुशील कुमार शिंदे सर, सगळ्याला आवाज येतोय तिकडं, सुशील कुमार शिंदे सरकारनं त्या काळी 2004ला एक JR काढलेला तोच मराठा आणि कुणबीचा. तो जरा शिथिल करा, रद्द केलाय तर ठीक आहे म्हणे. ते लिहून घेतलं. त्याच्यानंतरचं सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणीचं घेतलं आम्ही. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण करा. अडचणच काय तुम्हाला, मराठा आणि कुणबी एक आहे. तुमचं विराव साहेब प्रमाणपत्र निघालं, तुम्हीच मला येऊन सांगितले तुमच्यामुळं महा निघाले हे बघा म्हणे, तुम्हीच दाखवले. मग आता तुमची ताई उदाहरणार्थ किंवा आई बाबा तुमचे हे समजा असं धरा की कुणबी नाही आहेत, ताई तिकडच्या कुणबी नाही आहेत आणि तुम्ही कुणबी आहेत, हे आमचे शब्द झालेले तर नाही आहेत. पण आपल्यात रुटीपिटीवर होतो ना, मग मराठा आणि कुणबी एकच आहे. समजा उदाहरणार्थ त्यांच्यावर देण्याऐवजी इथला मराठा आहे आणि विदर्भातला कुणबी, आम्ही त्यांच्या पुरी करतो, ते बी आमच्या करतायत. पश्चिम महाराष्ट्रात बी इथल्या पुरी दिल्या जातात, तिकडच्या इकडे करतात. याचा अर्थ आपण मराठा आणि कुणबी एकच आहे ना. म्हणजे मुलगी आपण जर ओबीसीची करतो कुणबीची आणि आपण मराठा आहेत तर याचा अर्थ आपण एकच आहेत ना. एक नसतो तर केलीच नसती, मग आंतरजातीय विवाह झाला असता. आपला रुटीपिटी व्यवहार होतो, याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे, हे त्यांना बी मान्य आहे. ठीक आहे म्हणले. ते सगळ्या स्वाऱ्यांचं बघू. हैदराबादचं गॅजेट सरकारी नोंदीचं आहे का नाही, ते सरकारी आहे ना. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं ते लागू करा. केसेसचं ठरलंय फडणवीस साहेबांनी सगळ्या राज्यातल्या मागं घ्या सरसकट. जे काय 7-8 विषय लिहून दिलेले आहेत आम्ही अगोदरच्याच निवेदनात त्या यांचं दिले आणि सगळ्या स्वारीची व्याख्या आमच्या प्रमाण ते आम्ही दिलं. गेले ना इथून, तुम्ही वापस आले का? तुम्ही इथून गेले का नाही? मराठ्यांचा निरोप घेऊन तुम्ही फडणवीस साहेबाकडे गेले का नाही? तर गेले. निरोप माघारी नाही दिला तर हरकत नाही, कारण त्यांनी एक शब्द वापरला होता, मी ते पुन्हा आठवण करून देतो की ह्या लफड्यात फक्त मी मराठा म्हणून राहतो बाबा, महा काय पहिल्यासारखं नाव घेऊ नको, हागलान मुतलान काय. हे बघा मी इमानदार आहे, मीही बोललेलो नाही. मग त्याच्यानंतर मी सुद्धा बोललेलो नाही. पण झालं काय, ते बैठकीतून आले आणि जिकडे तिकडे पांगल्यावर ह्या 8 दिवसात ते कुठेतरी गावात गेले. कोणचे मला नाही माहिती, आता मला तुमच्याकडचे गाव नाही माहिती. कुठेतरी गेले आणि त्याच गावातल्या माणसाने आमच्या पोराला इकडे ते बोललेलाचा व्हिडिओ टाकला. त्याच्यात काय म्हणाले ते तिकडं जाऊन मनोज जरांगे दादा पाटलांनी महाविकास आघाडीकडून किंवा शरद पवारांकडून किंवा आणि 2-4 नावं घेतले त्यांच्याकडून लिहून घ्यावं ते ओबीसीतून आरक्षण देणार आहेत का. ते दुसरं लय वैर वाढायला लागलंय, या अशा काय 4-5 मागण्या. दुसरं आणखीन मराठ्याचे पडायला लागले. त्याला मी काय करू सांगा तुम्ही, मी काय करू? त्यांची इच्छा आहे का मराठीच पाडावं असं मला विचारायले त्या भाषणात. मग माडुकाने खवणार तर काय होणार? तुम्ही तिकडून आलात मी तुम्हाला का, कारण तुम्ही काय म्हणले होते, मी एक समाजाचा म्हणून करतो यार, मी काम केलेलं आहे समाजाचं इथून मागं. मला फक्त एवढीच इच्छा आहे, आता मी येईन नाही तर नाही येईस, जे व्हायचं असेल ते होईल. देवेंद्र फडणवीसांनी नाही ऐकलं तर मी तुमच्यासोबत. ते तिकडे खड्ड्यात गेलं, ती आमदारकी खड्ड्यात गेली
आणि ते सगळं जे रिअल चर्चा सांगायला हा, ते जे तारफाड मारपाड करीत होता तसं नाही करीत मी त्याच्यापेक्षा तारफाड मारपाडी हा फक्त तुम्हाला रिअल सांगायला लागलो ते. मग त्यांचं काम काय होतं ते म्हणे ते फडणवीस संघ नको कोणा संघच नको. मग दुसरी भाषा का वापरेल त्याने तिसरा चौथा शब्द त्याच भाषणात 1,000-1,500 कोटी रुपये निधी दिलाय. त्यांना विरोध करता येते मी बरं नाही त्या पहिल्या भाषणात सांगतो तुम्हाला. ते पहिलं जिथून हे रान उठलं ना मागचे बडबड कोण बंद करा नाही तर ते नाही हो. मला माझ्या विषयात बोलून दे. ते घरकुल ते राजकारणाचा विषय ते काय कसं राजकारणाचं मला नाही देणं घेणं. मी जे रिअल आहे तेच म्हणणार. मी भेट नसतो कुणाला मुजीद बी नसतो. हा मला जे रिअल विषय कारण तुम्ही समाज आहे. मी तुमच्या जीवावर करतोय तुम्ही माझ्या जीवावर करताय. मग तुम्हाला साथ आहे तुमची मला आहे म्हणून ही लढा चाललेला. मला तुम्हाला रिअल सांगणं गरजेचं आहे. जे आहेत ते तिथून म्हणे आता ते 1,500 कोटी देऊ नाही तर 1400 देऊ आम्हाला काय देणं घेणं. आमदार कोण आहे तुम्ही. निधी कोणाला आणायला लागेल तुम्हाला. निवडून कोण दिलं तुम्हाला बारशीच्या लोकांनी आणला म्हणून उपकार केला का. ते विकासाचा आणि आरक्षणाचा संबंध काय. त्या निधीचा आणि आरक्षणाचा संबंध काय. आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात ही प्रश्न आहे. सरकार कोण आहे आता बोलणार कोणाला तुम्ही आमदाराला. माझ्या आमदाराला नाही बोलणार तुम्ही सरपंचालाच बोलणार. माझी सरपंचाला गावातल्या बोलू शकत नाही तुम्ही. म्हणजे पाळलं तुम्ही माझी सरपंचाला आणि त्याला म्हणता आता खड्डे बुजा. तुम्हाला सरपंचाला हे बघा आपल्या घरात मालक सध्या मालक कोण आहे फडणवीस साहेब. आता आपल्या घरात मालक असल्यावर आपण जत्राला जायचं म्हणजे पैसे कोणाला मागतो. मालकाला देवा 10 रुपये. मालकाला नाही गेले जत्रा संपली आपली. का बिगर मालकाच्या घरातल्याला मागा त्याजवळ काय खडकू 1,000 रुपये आहे त्याच्या खिशात. मालकाजवळच असतं ना घरातल्या सगळं. मग मालकालाच मागतो ना कुणी पण. आता मालक देवेंद्र फडणवीस. मग आता धनगर समाज कोणाला मागणार मालकालाच मागल ना. मालक देवेंद्र फडणवीस. मराठा कोणाला मागणार त्यालाच. मुस्लिम लिंगायत समाज जे समाज असते दलित मुस्लिम छोटे छोटे ओबीसी तिथंच मागणी करणार ना. तुला काय दुखायची गरज आहे. तुला दुखायची काय गरज आहे. हा चल मी म्हणतो तुला ती बाजू घ्यायची गरज नव्हती. एक तू इथं यायला पाहिजे होतं. आणि मग मी प्रश्न विचारला की बाबा इथं यायचं. मी बोललो त्याच्या आधी तू त्या भाषणात बोलला कोणत्या तरी गावात म्हणून मी बोलायला लागलो. तू बोलत नाही तर मी बोलत नाही. कारण तुम्हाला सांगितलं तसं होतं की मी मराठा म्हणून फक्त काम करतोय. तुमच्या दोघात संवाद व्हावा लय फाकलंय फडणवीस साहेबांनी त्याचं. मी बोललो बी त्या माणसाच्या फोनवर 23-24 मिनिटं बोललो असं देवेंद्र फडणवीसांना. आणि मी जाहीर मीडियात त्याच टायमात सांगितलं ना मी काय लपून ठुलंय का काय केलंय. मी माझ्या समाजात मागण्या काल मी देवेंद्र फडणवीस साहेबाला बोललो तर समाजाला सांगून टाकलंय सरळ की सरसकट शेतकऱ्याचे नुकसान भरपाई द्या म्हणून त्यांना मांडायला सांगितलंय. काय चुकीचे प्रश्न मांडतो. मग आता कोणता चुकीचा प्रश्न मांडलाय. तू मध्यस्थीला आला सरळ सांगून द्यायचं की जे घेऊन गेलो होतो गाबाळ आम्ही तुमच्याकडून लिहिलं जेवढं लिहिलं होतं ते ऐकत नाही. संपला विषय तुमचा नामचा. आम्ही तुमचं नावच घेतलं नसतं. हे मला अगोदर देवेंद्र फडणवीस साहेब चॅनलवर म्हणले होते. त्यांचे ते बगल बच्चे काही आमदार आहेत ते म्हणले होते की महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा त्यांनी ओबीसीतून आरक्षण देतात का. आणि मग देवेंद्र फडणवीसचीच भाषा बोलायली तुम्ही भाषणात जाऊन. तुम्ही तुमचे विचार चालवायले का. तुम्ही ते विचार चालवायले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दुसरा आणखीन एक पट शिष्य तयार केलाय जाणव टाकून. दुसरा तयार केला. मराठ्यांच्याच विरोधात वार करायला सोडला. मराठ्यांच्याच विरोधात वार करायला देवेंद्र फडणवीस सोडला. मी त्या माणसाला दोषच देत नाही. हे सगळं काम देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसने मराठ्यांच्याच खांद्यावर आता जबाबदारी दिली. बंदूक बिन तलवार बी तूच काप्यो तूच मर. मी बसवतो तिथं दंगल झाली की गादीवर. कोण रावतं माहित नाही कोण जरांगे येते माहित नाही. मारा तुम्ही दोघं एकामेकाला आणि दिलं जुटून. आता प्रश्न काय आहे त्यांचा दुसरा. आम्ही त्यांना म्हणलो तू वकील द्या. वकील काय पाहिजे. ते म्हणले ना ते स्वतःलाच वकील समजतो. अरे वकीलच आहे ना भाऊ. वकील काय पाहिजे. तुम्ही त्याला समजून सांगणार. मी सांगतो तुम्हाला कशाला पाहिजे. तुम्ही त्याला समजून सांगणार हे बसत नाही होत नाही नाही तर केलं तर मग ओबीसी विरोधात जातेत मग आमचं सरकार पडन तुमचं वयन हेच सांगणार तुम्ही त्याला. ते मला येऊन सांगणार ऐका राव एवढी बार. मी नाही ऐकत. वकील पाहिजे कशाला. आणि बरं आम्ही नाही दिला हा सोडून द्या ती चिल्लर विषय. वकिलात सरकारजवळ वकील नाही तर
आमच्या वकिलात काय करा तुम्हाला, आमच्या वकिलात तुम्हाला करायचं काय, मला अक्कल नाही हा. आमच्या वकिलाला की कळत, तुम्ही ॲडव्होकेट जनरल आहेत तुमच्याकडं, मोठमोठाले इथं काय अडचण, तुमचं वकील नाहीत का? सरकार पगार देणार तुमच्याकडे वकील सगळ्या गोष्टी आहेत ना. आमच्या वकिलाचं घेणं कशाला पाहिजेत, कशाला तुम्हाला आमच्या वकिलाचं काय देणं घेणं तुम्हाला? तुम्ही आधी सूचना काढली त्याच्यानंतर वकील लागत असते का? आता ते आधीच असतं. तुम्ही कॅबिनेट घेता, आधी मंजुरी देण्यासाठी निधी टाकता, सचिव घेऊन बसता का त्याच्यानंतर सचिव लागत आहेत मंजुरी दिल्यावर? आधीच असतं. मग काय असतंय ती, तुम्ही आता आधी सूचना काढली, आता वकील पाहिजेत काय आमचे तुम्हाला? तुम्ही असेच आमचे एकदा सचिव हे नेलते अभ्यासक तिकडे ठुलेत आणखी, तुम्हाला पाहिजेत कशाला? ही चेष्टा नाहीये, सत्य सांगतोय, पाहिजेत कशाला? माझं म्हणणंच एवढं होतं की तुम्ही तुमच्या देवेंद्र फडणवीसांना समजून सांगा, मला डाग नको आहे, याचा आहे त्याचा आहे. तुम्ही आमचं आरक्षण द्या, तुम्ही आपलं तिकडं निवडून या, काय करायचं ते करा, आणि आरक्षण दिलं हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते ना तुम्हाला. सांगितलंय मी त्यांना, सांगितलंय मी त्यांना, डोक्यावर घेऊन नसते म्हणून. तुम्ही आरक्षण द्या, बाकीचं डोकं कशाला लावता? काही गरज आहे का डोकं लावायची? तरीही डोकं लावलं, ते दिलं सोडून, तिकडं जाऊन भाषण ठोकलं त्या गावात, आणि वातावरण मग सुरू झालं. कोणते प्रश्न विचारतो तुम्ही? मराठ्याच्या विरोधातले माझी काही मागणी आहे का? मग वैरा फेरायचं मला कसं काय सांगता तुम्ही? मी वैर तयार करतोय का? समोरून विरोध करू नये, आमचं हक्काचं आरक्षण आहे 200 वर्षापूर्वीचं, समोरून विरोध केला नाही पाहिजे. आता तुम्हीच करायलात, तुम्ही वकील मागायलात आमचे, आमच्या वकिलाचं तुम्हाला काय देणं घेणं? आमच्या वकिलाचं तुम्हाला देणं घेणं काय? तुम्हाला सांगितलं तेवढं करा, आणि नाही तर त्यांनी मला शब्द दिलता की ते जे म्हणते ते मी येऊन सांगन, नाही म्हणले तुम्ही डायरेक्ट सांगन ते नाही मला, जाऊ तिकडे लफड्यातच नको आम्हाला इकडे येण्याऐवजी त्याला आता 23-24 दिवस झाले असते, तुम्ही तिकडे गेलात आणि तिकडे भाषण ठोकायला लागलात. काय भाषण ठोकायलात? महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. आम्ही का महाविकास आघाडी निवडून आणा म्हणलो का? माझ्या तोंडाचा शब्द आहे की एखादा? हा, पाडा म्हणलो का कोणाला नाव घेऊ? मग काय समन? बरं आता हाही समन तर चल, ऐका आता तुझं म्हणणं आहे ना कालच्या याच्यातलं, आता मागचं सांगितलं तुम्हाला, आता कालचं सांगतो. त्यांनी काल सांगितलंय, कालच्या याच्यात बोलतो आता. एक तर त्यांनी विषय काढायलाच नव्हता पाहिजे, मग काढला. चला, तर त्यांनी आता मागचं सांगितलं तुम्हाला, आता मागचं त्यांनी गावात भाषण केलेलं तुमच्या तिकडे. आता कालचं सांगतो पत्रकार परिषद. काल म्हणणं काय आहे? मनोज जरांगे पाटलांनी शरद पवारांकडून, उद्धव ठाकरे किंवा पटोले किंवा मग महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा, ओबीसीतून आरक्षण आम्ही द्यायला तयार आहेत असं मी त्यांच्याकडून लिहून घ्यायचं. तो कागद घेतो म्हणे, असाच घेऊन देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि शिंदे साहेबाकडे जातो. हेच म्हणलं ना, घेऊन जातो आणि त्यांच्याकडून लिहून आणतो. मी आज जाहीर सांगतो, आता राजेंद्र राऊत दादा, तू दादा म्हणलं ना, राजेंद्र राऊत दादा, तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे जायचं, अजितदादांकडे जायचं, एकनाथ भाईंकडे जायचं आणि त्यांच्याकडून लिहून आणायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत. मला कागद दाखवायचा, तो कागद मी मराठ्याजवळ देतो, तो कागद मी मराठ्याजवळ देतो. ते मराठे चॅलेंज स्वीकारलं मी तुझं, चॅलेंज स्वीकारलं तुझं मी. तू जायचं देवेंद्र फडणवीसकडून लिहून घ्यायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत, शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादाकडून घ्यायचं, ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा, मी कागद मराठ्यांच्या हातात देतो. तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते. चल, राज्यातून पाडून टाकते. त्यांची भूमिका काय आहे, तुमची भूमिका क्लिअर कर. चल चल क्लिअर कर. तू जा तिथं, तू त्यांच्याकडे लिहि, त्यांच्याकडून लिहून आण, कागद दी, मी मराठ्याच्या हातात देतो. मराठे दारात जाऊन त्याला लाडीते. चल, तुमची भूमिका काय? तुमची भूमिका. आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्यावर, तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाहीत आणि निवडून घेऊन देत नाही. तुला शब्द आहे, चल तुला शब्द आहे आपला. चल, तू मी तू उलट कर ना, मी कशामुळे आणू लिहून? सत्तेत तुम्ही येत,
आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून. सरळ क्लिअर केला आता मी. आता क्लिअर केलाय, आरसाच क्लिअर महाराष्ट्रातल्या मराठ्यासमोर. आरसा क्लिअर आहे आता. मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार. तू मह लिहून नेलंच माघारी नाही आला, तिकडे गेला. मी तरी इमानदारीनं शब्द दिलाय मराठ्यासमोर, आणि एकदा शब्द दिला ना मनोज जरांगे शब्द व्हायची गरज नाही, मागच हटत नाही. तू फक्त लिहून आण तिघाकडून आणि माया पुढे दाखव किंवा तिकडूनच दाखव, माझ्याकडे देऊ बी नको, जाऊ दे. बार्शीतल्या कोणत्या माया मराठ्या भावाकडे दे, कोणत्या बी ते तिघ कसे लिहून देत नाहीत, ते तिघ कसे लिहून देत नाहीत ते मग महाराष्ट्रातले मराठी बघते. आणि त्यांनी नाही लिहून दिलं खलास, एक बी येऊन देत नाही त्यांच्यातलं, एक बी. आणि लिहून द्यायची गरज बी नाही. पुढचं सांगतो राजेभाऊ दादा राऊत, पुढचं सांगतो लिहून द्यायची गरजच नाही. सरकारच तुमच्याजवळ आहे ना, कायला लिहून देता, आम्ही देणार आहेत म्हणून. मग सरकार आहे तुमचं, देऊन टाक ना खापकून. क्लिअर आहे. त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या, यांनी लिहून नाही दिलं तर यांचा हिशोब आम्ही करतो. क्लिअर आणि कट, विषय खलास. इथं विषय एंड झाला. आता काय विषय राहिला त्यांचा आणखीन एक, की बाबा मी हे मराठीची सभा उधळून लावायची, उधळून लावायची मराठीची. भाऊ हे बघा, ते जाऊ द्या. हे बघा, त्यांना माझं सरळ म्हणणं आहे, फितुराच्या यादीत जाऊ नका. फितुराच्या यादीत जाऊ नका. जातीच्या बाजूला राहा, फितुराच्या यादीत जाऊ नका. फितुरीचे संस्कार आपल्यावर आहेत हे सिद्ध करू नका, कारण तुम्ही तसे शब्द वापरले. आम्ही छत्रपतींच्या काळात लढलो, आम्ही छत्रपतींच्या काळात सैन्यात होतो म्हणले ते. अरे मग तर नाही सांगत बाबा, तुम्ही डबल ऐका. आम्ही ते म्हणले ते सांगतो, मी काय टिंगल करणारातला नाही. त्याने फक्त चूक केली, मला छेडलं. ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली त्याने. आता त्यांनी फितुरीचे संस्कार दाखवू नये, खरंच दाखवू नये. मी सरळ म्हणणं आहे माझं, निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन, पण फितुरीचे संस्कार दाखवू नका. कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला, सगळे कोली तर त्याच्या हातात दिले. बघा, उगाच बोललो नाही मी कोणाला बोलत नाही. फितुरीचे सगळे टोटल बळ देवेंद्र फडणवीस त्याला दिले, कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एक होत नाही. बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीसने आता. त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही. दादू त्यांना त्रास देऊन काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. देवेंद्र फडणवीसने डाव टाकलाय, सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत. ओबीसी एक होत नाही. तू मराठ्याचा उठ होऊन दे, मराठ्यात कुठाकुठी सगळं बळ आम्ही तुला पुरितो, सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो. ओबीसी बी तो ऐकून होईन, काही मराठी तो ऐकून होते. देवेंद्र फडणवीसला हे माहीतच नाही. आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्यात, त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नाविलाज आहे. कारण ते काय म्हणतात ना त्याला, विनाश काले विपरीत बुद्धी. असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आहे आणि त्याचं बिघडे संतुलन. आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही. मग देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जरशी, दम धरून उड्या वाघ मागं सरकून उड्या असतो, असं डायरेक्ट नाही जात असं मोगम कुंकू नाही. मी म्हणलं आता थांबतो, कारण मला काढायचं होतं उकरू खरं काय ते, आणि ते गेलं बरळून. सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटातलं. ते मारामारीत भास नको सांगू मला, ते काहीतरी मला ना तोडी घेईन ताडी घे अरा त्या भानगडीत नको पडू तू. त्याच्या पुरं बाहेर निघालं.
ते पुरं त्यांनी विखेचं एक नाव घेतलं. एकदाही मनोज जरांगे विखे पाटलाला आधी बोलला नाही. आधी म्हणतो आम्ही तुम्हाला बोलल्यावर तुम्ही सोडता का? मी समाजाला बाप मानतो. उदाहरणार्थ मी समाजाला बाप मानतो. आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर मी पोरग म्हणल्यावर कसं काय ऐकून घे? तुमच्या बापाला कोणी बोलल्यावर तुम्ही कसं काय ऐकून घेता? कोणचे पोरग येतो तुमचं कोणचा खानदान आहे? मग तुमच्या बापाला जर कोणी रस्त्यावर बोलत असलं तुम्ही कसं काय ऐकून घेतात? एवढे लोक बापाचं ऐकून घेणारे पायदाशी मग आपले बापाला कोणी वाईट बोलल्यावर मग माझ्या समाजाला मी मायबाप मानलेलं आहे. माझ्या समाजाला मी मायबाप मानले. मी कसं काय ऐकून घेईन तो काही बोलल्यावर? कुणी नेता बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही, अजिबात नाही. ह्यो बोलला त्या सभेत मी ते सगळं सोडून दिलं. ते कोणची बैठक होती त्याची कुठंतरी, म्हणून मी हे सुरू केलं. हां, आणि उदयन महाराजाचा एक विषय काढला. अरे उदयन महाराजांना कल्पना राजे मासाहेबाला माहिती आहे, शाहू महाराजांच्या गादीला माहिती आहे, शिवेंद्रराजे बाबांना माहिती आहे गादीवर किती प्रेम करतो ह्यो मनोज जरांगे. हा, गादीवर किती प्रेम करतो ना मी, मला माहिती. हा, मग इकडं शिंदेखेडची जिजाऊंची लखुजीराजे जाधवांची गादी असू द्या, शिवाजीराजे जाधव आहेत तिथं सुद्धा मी गाद्यावर किती प्रेम करतो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांवरती किती प्रेम करतो, माझं मला माहिती. तुझ्यासारखा मी जातीवाद करत नाही, अजिबात नाही. आता त्याचा आणखीन एक मुद्दा होता बघा. आम्ही 30-40 130-40 150 आसपास मराठी असतो सगळ्या पक्षात, असा एक त्याचा प्रश्न होता. हा, ते काहीतरी कमी जास्त होईल म्हणला, 2-3 इकडे तिकडे होईल म्हणला, म्हणजे पर डे समजा निवडून आले तर पुन्हा जुळाजुळी चालू आहे वाटतं. समजा कमी जास्त होतील 140-50 काहीतरी आहेत म्हणे मराठ्यांची. तर ते मनोज दादाला नेमके ते सगळे पाडायचेत काय, मला प्रश्न विचारला. येते यायची उंबर बघा, प्रश्न काय विचारलाय. दुसरीकडून काय प्रश्न आहे, या आरक्षणासाठी किती वय वाढवायचं दादा, उत्तर द्या. बघा, जातीवादाचं किती वय वाढवायचं, उत्तर द्या. हे कोण विचारतोय? तोच माणूस. दुसरीकडून काय म्हणतोय, मराठ्याचे सगळेच पाडायचे का काय, मग नेमकं तुम्हाला करायचंय काय, मला प्रश्न विचारतो. आहे का काही लॉजिक? बर, मी जातीवाद करतो म्हणतो ना, तोच तोंडाने काय म्हणलाय, आमचे 150 वर्षापासून लिंगायताची आमची कुटाकुटी चालू आहे म्हणलाय की नाही. मग जातीवादी तू कमी, जातीवादी तू कमी. हा, तू म्हणतो मी आमदार पाडायचेत का काय मला. कोणचा मराठ्याचा आमदार पाडाय? मराठवाड्यात किती खासदार मराठ्याचे? तुम्हाला जातीवाद म्हणतो ना. मी जर जातीवादी आहे तर सोलापूरचा कोण आहे? ओबीसी नाही का? मी जातीवादी आहे ना, माझ्या मराठ्याने निवडून दिला असेल ना तिथं. मी म्हणत नाही, मी माझ्या मराठ्याने दिला असेल ना. शिरूर मतदारसंघात कोण आहे? मराठ्यांनी काहीतरी दिला असेल ना. जातीवादी का मराठा? मोहोळ साहेब पुण्याचे मराठाच आहेत ना. अरे मी मराठवाड्यातले तर सगळे सांगितले मी जातीवादी. लातूरच्याला राखीव मध्ये मराठ्याने मतदान केलंच असेल ना. मी जातीवादी आहे का? आणि तू म्हणतो मराठ्याचे नेते संपवायला निघाले, मी आमदार पाडायला निघालो असं म्हणणं नाही त्याचं. सगळ्या पक्षातले मोजन खासदार, तू मराठ्याच्या बाजूने असं तुला दाखवायचं मी नाही. मी मराठ्याच्या बाजूने नाही. नाशिकला कोण आहे? हा, बर, ती मराठ्याचा आला, तो म्हणतो ना मराठ्याचे पाडायला निघालोय मी असं म्हणणं नाही त्याचं. त्याचा जीव चाललाय बघा, त्यो पडतोय म्हणून. त्याचा फक्त त्याचं म्हणणं काय माहितीये का? हा ना, त्याचं म्हणणं काय, मला जातीवादी ठरवायचं त्याला काहीतरी करून. कशासाठी ठरवायचं ते पडतंय म्हणून. बरं, मग नाही मराठा दिसत त्याला, मग काय नाही, ते निवडून आलं मग पुरे काय जायनात मराठ्याची. असं आहे ते धोरण. तो मला जर मराठे मी संपवायला निघालो म्हणतोय
तर मराठ्याचे किती येतं मराठ्याने मतदान केलेले मोज म्हणा तूच खासदार झालेले तूच मोज. आणि तू जर मला ओबीसीतला जातीवादी समजत असला ओबीसीतला तर बाकीचे बी मोजेव मराठ्याने मतदान केलेले आणि त्यांना मन म्हणा मराठ्याने मतदान नाही केलं. शिरूरवाल्याला मन म्हणा, यवतमाळ असतील, अमरावती असेल, बुलढाण्यावाले असतील, तुम्ही लातूरवाले असतील, तुमचे सोलापूरचे ते निवडून आलेले असतील, यांना म्हणा आमचे भगरे सर असतील नाशिकचे, त्यांना म्हणा मराठ्याने मदत नाही केली. तुम्ही जर म्हणत असला मी ओबीसीचा विरोधी आहे तर हे कोण आहेत हे निवडून आले. आणि मराठा विरोधी म्हणत असले तर विचारा यांना बाकीच्या याला नगरवाल्याला विचारा मी मराठा विरोधी आहे का. नगरवाल्याला विचारा, तुम्ही पुण्यातल्याला विचारा, तुम्ही सांगलीवाल्याला विचारा. हा ना, पण सांगलीवाल्याला विचारा म्हणा मी जातीवादी आहे का. अरे बाबा तू शब्दाचा असा काढला भयानक, असं वाटायला लागलं आज आम्हाला तो अपेक्षा ती स्वप्न का काय कोणती उभारा. ती बरा वाटायला लागलाय कारण तो आमचा असून असे शब्द वापरायला लागला विचित्र. तर मग ते ती मराठ्याचा आहे, मी गुळपुळीचा सरपंच आहे, ती बाज तालुक्याचा प्रतिनिधी आहे. म्हणून काम मागण्यासाठी गेलतो मी त्याच्याकडे, तुम्हाला भेटायला आल्यानंतर गेलतो. मला काय म्हणला मनोज दादाला या आरक्षण विषयी बिजवत गोंगलट व्हायचं, मला आरक्षण द्यायचं नाही. माझा देव नाही द्यायचं. हा माझ्या मध्यस्थीची भूमिकाच नाही मनोज दादाची मला. हा आणि त्याने आणखीन एक सांगितलं बघा, ते म्हणे मला मुख्यमंत्री व्हायचे मला. तेच म्हणलं ते म्हणे मला मुख्यमंत्री व्हायचं मला. ते कालच्या ह्याच्यात कालच्या ह्याच्यात हे बघा मला त्याच्या भावात भावकीत नाही पडायचं, मला कशात बाकीच्या ह्याच्यात पडायचं नाही. आपली उन्हातानात गंभीर विषय चाललेला आहे. हा एकदम आपण इथं बसलोय म्हणजे येडे नाहीये. आपल्याला काय पिसळ कुत्र चावलं नाही. आपल्याला आपल्या समाजाची जाण आहे. मी माझ्या समाजासाठी काम करतोय. मी कुठलंही विनाकारण बोलत नाही मला बोलल्याशिवाय. किंवा पहिल्यापासूनचा रूल आहे आजच नाही. आणि माझ्या गरीब मराठीला वाटतं आरक्षण पाहिजे. आता तुम्ही मोठे लोक आहेत, तुम्हाला आरक्षण पाहिजेच नाही. देवेंद्र फडणवीसने पुन्हा डावसा दिला आता त्याच्या माध्यमातून. आता त्याला जुळाजुळी करायची. आता मला सांगा, तू जर म्हणतो एकीकडून लिंगायत विरोधक आहे आमचा, जातीवादी तू का मी तर आणखीन म्हणलो बी नाही एकदा. मी तो म्हणतोय लिंगायताला आरक्षणात घ्या म्हणतोय मी, धनगरांना आरक्षण घ्या म्हणतोय मी, धनगरांना सुद्धा. हा तू काहीच साध्य करू शकत नाही याच्यात, काहीच साध्य करू शकत नाही. तू जास्त खोलात जाणार आहे राजेंद्रराव दादा, जास्त खोलात जाणार आहे लक्षात ठेवा. आणि तुम्ही इतके खोलात जाणार आहेत की तुमचं संतुलन बिघडल्यासारखं जे बोलताय ना तुम्ही, मी त्याला काही सिरियस नाही घेतलं. तुम्हाला खरं सांगतो, मी सिरियस घेतलं असतं मी, पण ते सगळं चुकीचं मानलंय, सगळं चुकीचं मानलं, एकही सुईचं मानलं नाही. आणि नुसतं खोटं, इतक्या शब्दा मी भारतात शब्दा घेणारा इतका माणूसच नाही बघितला. कशाच्या शब्दात मी म्हणलो तुम्हाला प्रामाणिकपणानं. त्याने ते मला सांगितलं होतं एक ते सोपान का काय त्यांच्याबद्दल. त्या टायमाला मला माया आलती, आईला म्हणलं त्रास दिसतोय बरं का, असू शकतो. आणि ते नंतर काय सांगायला लागला म्हणून मी नाराजी कमी केली. खरं सांगतो तुम्हाला, म्हणून त्याला बोलून बी घ्यायचे, नाराजी कमी केली. म्हणे मग अंगावर वारच झालेले बरं का. वार इथं म्हणला होते वार झाले, ते कपडेच काढायला लागला म्हणून काढू ते वार रास्ते. मला काय देणं घेणं नाही ते, का लढाईसाठी नाहीत, मराठ्यासाठी नाहीत, तुमच्या राजकारणासाठी झाले असते वार. माझ्या मराठ्यासाठी वार नाही झाले, ते तुमच्या स्वार्थासाठी झाले असते. पण मराठा म्हणून आम्हाला तुमची सहानुभूती होती, पण कालपासून आता नाही, कालपासून नाही. त्याचं कारण सांगतो मी. तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली, तुम्ही सगळ्यात मोठी एक चूक केली की तुमची जी पाठवायची भाषा होती ना रक्ताची, काय होईल आणि इतिहासात नोंद होईल ते वाक्य मराठ्यांसाठी सगळ्यात घातक आहे, सगळ्यात घातक आहे. काय होईल, काय करीन बरं तू असून 2-2.5 हजार गुंड असते काय. अरे 2-2.5 हजार गुंड असते. हा 6 कोटी मराठ्या पुढं
इतिहास घडणार तू. ते चॅलेंज स्वीकारलं मी त्याचं. ते चॅलेंज स्वीकारलं. तमाम त्याला महाराष्ट्रातील मराठ्यांनी जाहीर निषेध केला दादा. ते- सगळ्यात ह्याच्यावर त्याचं म्हणणं आहे की वाईट दिवस येणार, इतिहास घडणार. मी बधीर डोक्यात काय बनला ना ते, मी बधीर डोक्याचा आहे म्हणी. छाती बडीत ना नुसता पाणी पित होता, तुम्ही प्रेसच नाही बघितली, नुसता पाणी हाणीत होता. ते म्हणे इतिहास घडणार आहे, तुकडे तुकडे करणार असं मत होत. आता तू जाणव घालून मराठ्याचे तुकडे करणार. तुला तो इतिहास घडायचा आहे म्हणजे तुला फितुरीचे संस्कार अंगात घ्यायचेत आणि तुला देवेंद्र फडणवीस ऐकून मराठ्याचे तुकडे तुकडे करायचे. मराठ्याचे तुकडे तुकडे करणार तू आता. त्याचं ऐकून एकदा कधीतरी झालं म्हणते क्षत्रिय या पृथ्वीवर ठोला नव्हता असं म्हणतो कुणीतरी. क्षत्रिय ठोला नव्हता. मग आता यांच्या हाताने, जानवाच्या हाताने तुम्हाला आता मराठी संपवायचे, तुला तुकडे करायचे मराठीचे. वारे सैन्यात लढलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. कोणचा मावळा आहे? तू पडायला लागला म्हणून, नुसता पडायला लागला म्हणून ह्या टोकाला भाषा तुही तुकडे तुकडे करणार वेळ आली तर मये किंवा माझ्या समाजाचे, आणि तू तुकडे करणार आणि 2-2.5 गुंडावर. अरे राजे बरोबर दादा, अरे शेतातलं पोट्ट एक एक बी उठलं ना, तुला काय सांगू आता काय करते. जाऊ दे, नाही सांगा दादा. पण मराठ्यांचा हे बघा, ही त्याचा हे बघा, तुम्हाला सांगतो मी, ऐका. किती समाजाच्या विरोधात जावं हे माणसाला कळायला पाहिजे. किती समाजाच्या विरोधात जावं माणसाला कळायला पाहिजे. किती नाही जायचं हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही पडायला लागलात किंवा देवेंद्र फडणवीस टार्गेट केला असंही त्याच्यात वाक्य आहे. देवेंद्र फडणवीस टार्गेट केलाय म्हणून तुम्ही जर ते पाऊल उचलणार असलात, कोणचे मावळे तुम्ही कशाला शपथा वाता? तुम्ही शपथा वाता कशाला? तुम्ही मराठ्याला धमकी देणार, तुकडे तुकडे करीन, मग डोकं फिरू नका असंच काय तर म्हणलं होते. हा, मग डोकं लय खवळू नका. तुला माहितच नाही मग डोकं. मग जर खवळलं ना, मी फक्त मराठ्याला शांत राहा म्हणतोय आणि राहा म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हालाही सांगतो शांत शांत राहा. तुम्ही एकदम सायलेंट राहा. तुम्हाला वाटतं का भाषणाने तसं होत असतं? असे लय आपटून आपटून मेले, लय घायल झालेत, लय मायापाशी येऊन येऊन गुदमरून गेलेत काही काही. हे ना असले मराठ्याच्या खिशात रोज येत, रोज हे जंगूर असे खिशात फेकून देतात लोक मराठ्याचे इतके. हे याची कुठपर्यंत आहे तेही सगळं माहिती, सगळी हिस्ट्री येणार आहे, सगळ्याची सगळी हिस्ट्री येते. त्याने एवढं चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे ते की नवीन इतिहास घडीत, इतिहास नोंद घेईल, नवीन इतिहास घडीत, तुकडे तुकडे करीन असा शब्द वापरलेला आहे. ह्यो मराठ्यांसाठी सगळ्यात घातक आहे. का? मी मराठ्यांचा गोरगरिबाचा कल्याण करतोय आणि मी कल्याण करतोय म्हणून त्याने देवेंद्र फडणवीसचं ऐकून आता महे किंवा समाजाचे तुकडे करणार आहेत. खुलं चॅलेंज ही तू तुकडे करा. सरकारचं ड्रोन कदरलंय मला, राजे भाऊराव दादू ड्रोन कदरले, ड्रोन. तू कोणत्या झाडाचा पाला आहे भाऊ? तू मला नको धमके देऊ. तू एवढी चुकी केली देवेंद्र फडणवीसचं ऐकून, तू मराठे मारायला निघाला. आणि मी जातीवादी नाही, जातीवादी असतो ना तर मराठ्यांचे हे लोक निवडून आलेच नसते. आणि मी जातीवाद त्यांच्या विरोधात जर असतो तर बाकीचे सुद्धा आले नसते. सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या लोकांनी निवडून दिले आतापर्यंत. तू पडायला लागला तेवढ्या पुरतच बोल. तू महाराष्ट्रात बोलू नको, ढवळाढवळी सुद्धा करू नको.
आणि तू काही मारू शकत नाही कोणाला, काहीच. हा काहीच. इथं 5-5 आणि 10-10 लाखाच्या झुंडी एकदाच बाहेर निघतात मराठ्याची, एकदाच. तुकड्याच्या तुकड्याच बाहेर पडतात. फक्त मी संयमी आहे, मी संयमी आहे म्हणून मी शांततेत घेतोय. पण आम्हाला जे पाहिजे होतं तो याकडून, म्हणजे खरं सांगतो पुन्हा त्याला दोष देत नाही. हे पुरे देवेंद्र फडणवीसचे शब्द आहेत सगळे. आम्हाला काय पाहिजे होतं, तुमचं काय टार्गेट ठरलं देवेंद्र फडणवीस तुमचं, ते आम्हाला कळालं. हे लय महत्वाचं गरजेचं होतं मराठ्यांसाठी. देवेंद्र फडणवीसनी त्याशिवाय का डावरा चलाय हे कोणाला माहित नव्हतं. कारण हे लोक माघारी नाही आले की मला शंका आलती, हे माघारी कम नाही आली. कारण त्यातले इतकं ठासून बोलले होते ते राऊत दादा, ठासून बोलले होते की मी जे काय आहे ते खरं येऊन सांगणार. तिथं पाण्याची बाटली मोकळी पाडलेली होती, तिची शपथ घेतली, शपथ घेऊन सांगतो म्हणे मी माघारी येऊन सांगणार. त्यामुळे त्या शब्दावर भासत नाही माझ्या. आमच्या त्या शैलो भाऊमुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता, बाकी काही नाही. की म्हणलं द्या सोडून. पण तो माणूस खोटं बोलतो, माघारी आला नाही. आणि त्या भाषणात जाऊन बोलला. त्या भाषणात काय बोललाय तर का बरं, मयच प्रश्न आहेत. आता मयच प्रश्न आहेत, तुम्हाला बी येतं आणि देवेंद्र फडणवीसला बी. ते राजाराऊतला सोडून द्या, त्याला सोडून द्या, त्याचा काही दोष नाही. देवेंद्र फडणवीस घडून आणतो हे सगळं. मग प्रश्न आहेत. मी गरीबाला ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतो, काय चुकीची मागणी मग? हा तू तरी म्हणा अण्णासाहेब पाटलांचं नाव घेत नसतील. इतकं वेळेस मी सभेत नाव घेतो अण्णासाहेब पाटलाच्या बलिदानाचं आणि पोरांनी बलिदान दिलेल्याचं, अण्णासाहेब जावळे पाटलाचं, वडजे पाटलाचं, विनायक मेटे साहेबाचं. मी इतकं नाव घेतो, मी नाव घेतो, मी बलिदान गेलेल्याच्यात. तू प्रेम करतो राजकारणासाठी, तू राजकारणासाठी त्या महासंघाचं नाव घेतो, अण्णासाहेब पाटलाचं नाव घेतो राजकारणासाठी. मी माझ्या समाजासाठी बलिदान गेलंय म्हणून घेतोय. इथं फरक आहे. तुम्ही किती बी उठाठेव केली, मी हटत नसतो कसल्याच प्रकारचा. माझा प्रश्न, मी गरिबासाठी आरक्षण देतोय, काय चुकीचं आहे? मी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या म्हणतोय, काय चुकी? आता तू हा नेता देत नाही, तुला त्याची माहिती येते, मी काय करू त्याला? मी त्याला काय करू? तू नेत्याला जपवतो, मी जातील जपवतो. मी गोरगरिबाचे लेकर अधिकारी व्हा म्हणून लढतो. तुला वाटतं आमचा पक्ष नेता मोठा व्हावा, त्याला मी काय करू? त्याला मी काय करू? आता कोणाचा पडणार आहे, कोणाची निवडून येणार, मला काय करायचं? मला काय देणं घेणं आहे आणि तुम्हाला काय देणं घेणं असलं पाहिजे? तुमच्या जातीला आरक्षण मिळावं त्यासाठी तुम्ही काम करावं, त्यासाठी आंदोलन करावं. आणि तुमच्याला ते देतच नसला तर काय नेता तुमचा? कायचा नेता तुमचा? तुमच्या एका प्रश्नाचं तर क्लिअर उत्तर केलं. आता ते कागद लिहून आणायचं, ये घेऊन उद्या बी सकाळी घेऊन ये, कोणाकडे बी दे, माझ्याकडे येऊ बी नको. मराठी बघते मग हे महाविकास आघाडी कसं लिहून देत नाही? उलट कस का पाहू सांगू? तू सरळ पाहू ना, तू सरळ पाहू. तू सांग ते देत नाहीत, मग बघू. आणि तू सांग त्यांनी लिहिलंय आम्ही देतो म्हणून, मग मात्र यांच्याकडे आम्ही बघतो. मग तर क्लिअर होईल का नाही आम्ही महाविकास आघाडीचे आहेत का महायुतीचे आहेत? मग तर क्लिअर होईल ना. मग मराठी त्यांच्या दारात जायची गरजच नाही रे. तुम्ही नुसतं लिहून द्या म्हणा. यांचा महाराष्ट्र फिरणंच बंद झालं. यांना बोटीच घेणं तिकडे समुद्रात. हे तिकडून तिकडेच जाणार आणि तिकडूनच प्रचार करणार. महाराष्ट्रात फिरूच शकत नाहीत. मग ते तुम्ही चॅलेंज देऊ नका. चॅलेंजने काही होत नाही. ते सगळे विचार देवेंद्र फडणवीसांचे आपल्यात रोजवायला लागला आणि तो एक टीम तयार करायला लागला. तिथून ठरलेली माहिती आली, पण त्याच्यातून बी उचकून घेणं गरजेचं होतं. ते पुरं उचकलं. तुम्ही त्याचे नीट शब्द ऐका, तुम्ही त्याचे नीट शब्द ऐका, किती भयंकर शब्द आहेत सगळे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ते पुरे देवेंद्र फडणवीसचे शब्द टोटल. त्यांना फक्त त्यांची सत्ता. आणि फडणवीस साहेब बी बोलले ना, ते म्हणले मी नालायक आहे. समजा ते म्हणले मी नालायक आहे, महाविकास आघाडी लई चांगली, तर घ्या त्यांच्याकडून लिहून द्या. तुम्ही आधी लिहून, तुम्ही द्या ना आधी लिहून. आणि तुम्हाला कोण नालायक म्हणलं? तुम्ही जिथं जिथं चूक केली तिथं तिथं आम्ही बोललो. आमच्या आई बहिणीला हाणलं, आम्हाला राग आला. तुम्हाला कसं तुमच्या कुटुंबाचा राग येतो, तसं त्याची कड घेणाराचा आम्हाला राग येतो.
आमच्या पोरावर लाखानं केसेस झाल्या, आमचे प्रमाणपत्र निघायचे बंद केलेत देवेंद्र फडणवीसनी, देत नाही येत. आज सोलापूरचे काही सकाळी सकाळी पोरं आलते माड्याची त्याची, नाही देत म्हणे प्रमाणपत्र, ते बंद केलेत. कक्षे सगळे बंद केलेत. वंशवळ जुळायची समिती बंद केली. शिंदे साहेबाच्या समितीला वाढ दिली, ती समिती काम करीत नाही, ही देवेंद्र फडणवीसने बंद केली. ह्यो दोष नाही दिसत तुला? ह्यो जातीवाद नाही दिसत तुला? हे दिसत नाही का धनगराचं आरक्षणात देवेंद्र फडणवीसने फसिलं म्हणून धनगराला? तुला दिसत नाही का? तुलाच माया येते ना देवेंद्र फडणवीसची, हे तुला दिसत नाही का? आम्ही बोलल्याला तुला दिसतं ना. याने काय केलंय सरळ सरळ आता त्याच्या हातात दिले हे कोली, कापी त्याला मराठ्यात लावायचे देवेंद्र फडणवीसला. आणि याला वाटतं मी येऊ पडेल तेव्हा पडेल असं समजा काही झालं तर इतिहासात नाव होईल. फितूर का व्हायना पण फितुराचे संस्कार चालवल्याबद्दल त्याचं इतिहासात नाव. अरे इतिहास लिहिणार का येडा आहे का? कसा लिहिन फितुराचं नाव? आणि मलाच कोण कोण टोपडे का खोपडे काय तर म्हणलाय. अरे खोपडे आणि खोपडे नसतो ना मी. 1 करोड मराठ्यांनी मला स्वीकारलंच नसतं. तू तो खोपड्या का टोपड्या हे कोण होते होऊ नको. तू फितुराच्या यादीत जाऊ नको. तुला इथून पुढे बी मराठी माफ करते. तुम्ही तर मानस आली ना. दादा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर कोण मनोज दादा जरांगेबद्दल अपशब्द बोलतील त्याला माफी, त्याला माफी. आणि मी चुकीचं पाऊल उचलत नाही तुम्हाला म्हणून सांगतो. हा मी सरळ सरळ माझ्या समाजासाठी काम करतो. तुम्हाला माहित नसेल आतून महाविकास आघाडी सुद्धा माझ्यावर दाता खाती आणि महायुती सुद्धा खाती. कारण काय आहे माहिती आहे का? मी जर उभा करायचा निर्णय घेतला तर भाजप खुश होते. ते म्हणतात आपोआप आपले निवडून येते. आणि मी जर म्हणलो उभा नाही करायची तर महाविकास आघाडी मध्ये आपलं सगळं कार्यक्रम संपला. म्हणजे हे इतके हुशार आहेत. मग यांना काहीतरी आता दंगल तर होत नाही. ओबीसीची आमची घडून बघितली यांनी, झाली नाही. सत्य सांगायला तुम्हाला शेवटचं आता ओबीसीची आमची होती का बघितलं नाही होत. का नाही झाली त्याचं कारण सांगतो. गोरगरीब ओबीसीला काय वाटतंय? गोरगरिबाचा प्रश्न सांगतो. इकडे गोरगरीब ओबीसीचं काय म्हणणं आहे? मराठ्याच्या नोंदी सापडल्यात मराठ्याला दिलं पाहिजे राव. उगाच भांडण निकत घेऊ नका. त्यांचं हक्काचं आरक्षण येते त्यामुळे ते भांडायला आपल्या संग येत नाहीत. आपले काही नेते त्यांचे काही नेते हे राजकारणी आहेत. हे राजकारणासाठी काही डोकं लावते हे त्यांच्या डोक्यात आलं. ते येत नाही याच्यात. मुस्लिम त्यांना वाटतं त्यांच्या लेकराला आरक्षण असलं पाहिजे. मी म्हणतो द्या, काय फरक पडला? तुम्हाला खायला जमतं. आज लातूरचे लिंगायत समाजाचे माणसं आले ते माझ्याकडे. मला वाटतं ते निवेदनही असं नाही की इथं असू बी शकते तुमच्यातच कुठं. त्यांचं म्हणणं आहे आमचे लातूरचे लिंगायत समाज ओबीसीतच नाही. ते म्हणजे तेवढी मागणी मांडा. मी आपल्याच बैठकीच्या माध्यमातून सांगतो देवेंद्र फडणवीस साहेब अशा काड्या लावण्यापेक्षा आमच्या राऊत दादूला पुढं घालण्यापेक्षा त्या लिंगायत समाजाला ओबीसीत घ्या. हो द्या गोरगरिबाचं कल्याण. कशाला रोख येता तुम्ही गोरगरिबाला? कैकाडी समाज मागतोय, राजपूत समाज आरक्षण मागतोय त्यांना द्या. लिंगायत समाज मागतोय त्यांना द्या. तुम्ही लमानी समाज बंजारा समाज वेगळा प्रवर्ग मागतोय त्यांना द्या. काय चुकीची मागणी मी? आणि मी इतक्या जणांच्या मागण्या करतोय आणि ते लोकांना काय वाटायला लागलं हे लेकरू आपलंच मी. आणि मग यांच्या पोटात दुखायला लागले कळा भयान कळायला लागलं. त्यांना वाटतं हे गरीबाचं. आपण एवढे मोठे सोन्याच्या चमच्याने खातो, हे रानात बसून कुठं खातोय आणि आपल्यावर पडायची वेळ आली. मराठी एक झाले कम नाही होणार मराठी एक. त्यांच्या लेकराच्या हिताचं तुम्ही बोललाच नाही. तुम्ही त्यांच्या लेकराच्या हिताचं बोललाच नाही. तुम्ही सांगायला लागले 4,000 कोटीचे काम आणले का? उपकार केला काय? उपकार केला? तुम्ही त्याच्यात 10-5 हजार कावानं खाल्लाच असं ना नफा. मग फुकट कोण करायला मोकळं नाही इथं. फुकट कोण करत नाही कोणाचं काम. हे तुम्ही तुमचं वैयक्तिक मला संसारात पडायचंच नाही. तुमच्या वैयक्तिक जीवनात पडणारा मी नाही. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मी कधीच पडणार नाही. वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाला असतं, प्रत्येकाला असतं. मी कधीही पडणार नाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात. पण तुम्ही आणलंय म्हणजे तुम्ही आमदार आहेत, तुम्हाला आणावंच लागणार. तुम्ही मंत्री आहेत, तुम्हाला आणावंच लागणार. कोणाला भूषण सांगता तुम्ही? ते काय मराठ्यात सुधारणार का? म्हणजे मराठीत लेकरं तुम्ही रोड टाकता, कुठं डांबऱ्या करता, कुठं काय करता, त्याच्यात मग मराठी लोक सुधारतील का? ते विकास करणं सरकार म्हणून तुमचं काम आहे.
ते केलंच पाहिजे. ते उपकार सांगायले का? आणि म्हणून काय माझ्या मराठ्याला तुम्ही आरक्षणापासून वंचित ठेवणार का? माझ्या मराठ्यापासून मी हलवू शकत नाही. हा. बार्शीला घोंगडी बैठक होणार आहे. तुम्हाला फक्त तारीख कळवतो मी, कारण तिकडे एकदा टप्पा टाकला की मला ते सगळा टप्पा घ्यावा लागेल. ये जा करण्यापेक्षा त्याच्या प्रश्नाचे उत्तरही मला द्यायचे नव्हते, कारण आम्हाला कळालं ते राजेंद्र राऊत दादा बोलत नाही, ते देवेंद्र फडणवीस बोलतो. ही सगळी शाळा फडणवीसांची मराठ्यात आणि ओबीसीत भांडण न झाल्यामुळं आता त्याच्या माध्यमातून लावायचं. कारण काही जण त्याला म्हणतच असते ना मागून आता आम्ही आहेत, कारण काही काहीचे मन दुखालेले असतात ना बाबा, काही काही चालय फेस पाड्याला इतका ते म्हणत असते बाबा आम्ही आहेत, तो आम्हाला चलून दे. पण फितुराच्या आधी जाऊ नको, फितुरी संस्कार दाखवू नको, पुन्हा चूक करू नको. ते पुन्हा जर चूक केली मराठी माफ नाही करणार. तुला वाटत असन, कोणाला वाटत असतं? आता मला वाटलं का? नाही वाटलं, कारण एवढे आले म्हणजे मी भूषणात नाही जगत. माया मागायत मग काही करायचं, तसं भूषणात जगू नको. 4-5 टोळके संघ हिंडत असते इकडून तिकडून, त्याच्यावर करायला जसेन तर असा चिखलात फसशीन की ते देवेंद्र फडणवीस बाहेर काढायला नाही येणार. तेव्हा मला नव्हतं माहिती त्यांचं काय झालं. त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते स्वप्न नाही देऊ, तो चालता माणसाला घुमितो देऊ, चालता. आणि आपल्या मराठ्याच्या आंदोलनामुळं भाजपमधल्या माझ्या आमदाराला लई किंमत आली, भयानक किंमत आली माझ्या आमदाराला. ते माझ्याकडे येते, ते म्हणते तुमच्यामुळे आमचं एक काम चांगलं झालं. म्हणलं काय झालं? ते म्हणले विचारायला लागला चहा प्यायला या, मग तो फोन करू. नाही तर पहिले आम्हाला गिरी तर नव्हते म्हणे, सगळे तेच फोडाफोडी असायची. आणि ते मेलन त्यांचं ते पुस्तक वाचू ते खोमा आहे का कोण होता देऊ, हा ते त्यांनी घोटाळा काढायचा आणि यांनी त्याच्यात घ्यायचा. ते बेजार झालं. त्या फोडून सगळे चोट्टे जमा केलेत, खिसे कापू, बारकाले खिसे कापू, चोट्टे मोठाले दरोडे टाकणारे सगळे जमा केले त्यांनी. ते कदरलं ना पुस्तक वाचू, त्यांनी बंद केलं आता पुस्तक वाचायचं. त्यांनी ते पुस्तक ठेवून दिलं, खोचाल का देऊ झोपत, ते म्हणते उपयोगच नाही राहिला काही. हे असले गोळा केल्यावर की फडणवीस हे राजेंद्र दादा राऊत साहेब ते त्याला देवेंद्र फडणवीस म्हणते ते सोपा नाही माणूस. हा, त्याला फक्त मी निस्वार्थी सापडलो म्हणून मला गुतीत नाही आलं, त्यांनी मागच जेलला टाकला असता मला. हा, माझा जो काय खडकुजे काय माझा जो मग कपडे जर मी आंघोळीला काढले तर घरातले तपाशी होत नाही, खिचे भिजते पैसे म्हणून. पैसेच नाही तर काय खिचे तपाशीचे. माझा जो हाय काय तू कशाला नादी लागवतो? तुला वाटत असून तू रागानं बधिरी, तो फक्त रागानेच बधीर असेल ना राऊत दादा, फक्त रागाने बधीर असेल. मी सगळ्या अंगाने बधीर आहे, तो मला ओळखलंच नाही आणखीन, तो मला आणखीन ओळखलंच नाही. देवेंद्र फडणवीसला सुद्धा ओळखा नाही हे रसायन काय म्हणून जरा गेली पागल झालेत. त्यांनी काही तज्ज्ञ लावले, तज्ज्ञ सुद्धा गुंगून गेले. मी चुकल्याशिवाय कोणाला बोलत नाही, सगळे तज्ज्ञ. एक वाक्य दादा सांगतो, त्यांनी बोलताना बोललं मला 2 मुलं आहेत, तालुक्यातले सुद्धा सगळेजण ऐका. मला 2 मुलं आहेत, मुलांच्या नावानं मी टेंडर घेत नाही. 75% टेंडर तालुक्यातले भावाच्या नावानं आहेत. हा झाला भाग वेगळा. पण मी माझ्या 2 मुलांची व्यावसायिकतेतून व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मला बाकीची गरज नाही. तू तुझ्या 2 मुलांची व्यवस्था उद्योगातून करून ठेवली, ही जी समाजातली इतकी गोरगरिबाची जी आहे ती लेकरं, त्यांच्यासाठीची काय भूमिका? काल पत्रकार परिषदेतून बोलला, मी माझ्या 2 मुलांची व्यवस्था उद्योगाच्या माध्यमातून करून ठेवली. जाऊ द्या, माझा स्वभाव सांगू का? मी तुम्हाला सगळ्यात सारखा धरतो, त्याच्यात त्यांना बी. हे बघा, दुश्मनीला दुश्मनी, त्याला फक्त येऊन दे तुम्ही. ते तुकडे करीन म्हणला ना त्या टायमाला मी बघतो, पण वैयक्तिक कुटुंबात मी नाही पाडणार. मी जे ताईचा उल्लेख केला ना, मी असं सांगितलं होतं ताईला कळू दे मराठ्यांना गोरगरिबाला किती आरक्षणाची गरज आहे. मग त्या तरी तुला आई बाबा ते समजून सांगते. मी कुटुंबापर्यंत नाही जात असा. हा, कळू द्या त्यांना सुद्धा, ते त्याला समजून सांगतील की गरीबाला आरक्षण लागतंय ग बस. या उद्देशानं बोललेलो मी. मी आडवा बोललो नाही, ते म्हणलं ना कुटुंबापर्यंत गेलं. मी आडवा बोलून कुटुंबापर्यंत नाही गेलेलो. इतक्या नीच विचारात मी नाही उतरत, अजिबात नाही उतरत. मी त्या भावनेतून बोललो होतो. त्याला समजून सांगतील किंवा ऐका मग तुम्ही आमचं म्हणणं काय ते. गोर गरीब जर त्याला प्रश्न विचारायला गेले महाराष्ट्रात, काय उत्तर देणार तो? काय उत्तर देणार? आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळे गोरगरीब जर तिकडे निघाले तर राज्यातले आम्हाला आरक्षण पाहिजे, तू कशामुळे काय करेल म्हणलाय ना, इतके तुकडे करणार का तू? आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून, आणि देवेंद्र फडणवीसला फिरता येईल का? त्याचे इतके पाहुणे आहेत का राज्यात? त्याला फिरता येईल का? फडणवीस साहेब, तुम्हाला या मायबाप गोरगरीब जनतेच्या वतीनं सांगतो, तुम्ही राऊतच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोकळे राहू नका आणि तुम्ही हे चाळे बंद करा. तुम्हाला जाहीर सांगतो मी आणखीन एकदा, या मायबापाच्या साक्षीने हे गोरगरीब लोक आहेत, यांच्या साक्षीनं सांगतो, यांना आरक्षण पाहिजे. तुम्ही आमदार टप्प्याटप्प्याने उतरू नका. आधी ते 5-6 उतरली होती.
एवढुलीच आहे. आता हे उतरले, आता हे उतरलाय. आणि मी कोणत्या जातीचा विरोधक नाही, मी खरं सांगतो तुम्हाला आज बी. कारण त्यांनी जे शब्द वापरला ना, जातीवाद किती करायचा, वैर व्हायला लागलेलं आहे. वैर मायापासून झालेलं नाही. तोंडाने तो सांगितलं 150 वर्षापासून वैरी. याचा अर्थ जातीवादीच तू ये. तोच लिंगायत समाजाचं नाव घेतलं, म्या नाही घेतलं. तोच लिंगायत समाजाचं नाव घेतलं, याचा अर्थ तूच जातीवादी. मी आरक्षण मागतोय, मी जातीवादी आहे का? माझ्या जातीला लागतंय, मी मागणार. समोरच्याला तो जातीवाद वाटत असला तर त्याचा धंदा त्यो वाटून तुला, मला काय देणं नाही. मी माझ्या जातीसाठी आरक्षण मागणार 100%. आणि तुझे म्हणला सगळ्या पक्षातले आमदार मराठ्याचे पाडायचेत का काय तुम्हाला, आणि मराठ्यांचा मुख्यमंत्री आवडत नाही का काय तुम्हाला? मी म्हणलोच नाही. मी तर हमेशा म्हणतोय शिंदे साहेबच मराठ्याला आरक्षण देऊ शकते. म्हणतो मराठ्याचा आमदार तुम्हाला रिक्षावाला झालेला खपाना का काय, मुख्यमंत्री हा खपाना काय म्हणला का नाही? आणि मी तर हमेशा म्हणतोय ते देऊ शकते. उलट तो शिंदे साहेबावर आरोप केलाय, तो बी आज सांगतो मुख्यमंत्र्यावर त्याने आरोप केला काय की तो म्हणला मी आंतरवलीला जात होतो. बघा तुम्ही ती बाईट वाचून तिची. तो म्हणला मला मुख्यमंत्री म्हणले जाऊ नको तिकडं, किती पुढं करायचं त्यांच्या. शिंदे साहेब तुम्ही असं जर म्हणला असलात तुम्हाला सुद्धा फटका बसणार. हो, राजेंद्र राऊत दादा साहेब म्हणले का आम्हाला की शिंदे साहेब म्हणले तिकडे जाऊ नका, त्यांच्या पुढं काय करायचं, काय मराठीचे प्रश्न सोडायचे, काय याचं आरक्षण किती द्यायचं, असा तो त्याच्या बाईटमध्ये म्हणला. शिंदे साहेब जर हे खरं असेल याचा खुलासा तुम्ही करा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जनतेसमोर. कारण हा मराठा तुमच्या त्या वाक्याची वाट बघणार आहे. तुम्हाला मुख्यमंत्री साहेबाला खुलासा करावा लागणार आहे. तुम्ही जर नाही केला तर याचा फटका त्या राजेंद्र राऊत मुळे शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा बसणार आहे. आणि शंभूराजे साहेब तुमचं सुद्धा नाव घेतलंय त्यांनी. हा, शंभूराजे साहेब तुमचं सुद्धा त्यांनी नाव घेतलंय. शंभूराजे साहेबांना सुद्धा खुलासा करावा लागणार आहे की शिंदे साहेब म्हणले जाऊ नको त्याच्या गाड, तेव्हा मग तुम्ही बळच आलो तरी बी ते जाऊ नको म्हणले तरी बी तुम्ही जाऊ नका म्हणलात का नाही? तुम्ही आम्हाला हिनवल्यासारखं बोललात. शिंदे साहेब जाऊ नका किंवा अनेक प्रश्न लय दिले, काय गरज आहे मराठ्याला, किंवा असं वापरलं त्याने काय आरक्षण कशाचं काय ते मुद्दाम करायला बार कवर जायचं असं त्यो म्हणलाय. खुलासा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी करायचा नसता. राज्यातला मराठा समाज तुम्हाला जवाब विचारेल. शिंदे साहेब तुमच्याबद्दलची जी प्रतिमा आहे महाराष्ट्रात, चांगला मुख्यमंत्री आहे, मराठ्यांना न्याय देऊ शकतो, सगळ्या जाती धर्माला न्याय देऊ शकतो, असं जे म्हणणं आहे हे लोक पुसून टाकतील. एकनाथ शिंदे साहेब चांगले नाहीत, मागा असं बोलतेत. कारण त्यांनी त्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय ती बाकीचा तुकडे टाकडे पाडायचा काय जे विषय ना, तो आम्ही आमचा बघतो मराठी. आम्ही त्याला खंबीर आहे. त्याला किती जणांचे तुकडे पाडायचे त्याला देवेंद्र फडणवीस सांगितलं असं मराठ्याचा रक्ताचा पाठ व्हायला लाव, तुला अमुक देतो, आमदारकी देतो म्हणल्या पाळला तरी बी. दुसरं काय असं मागच्या दारातून घालते असं काय असं मागच्या दारातून घालायसाठी तू जर आमचे रक्ताचे पाठ वाहणार असला तर मग फडणवीस साहेबाला बी कळंकाच का मराठ्याचा कसा असतो. हा, आता तुम्हाला जी तारीख आहे ती आपण जी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा टाकणार आहे त्या टायमाला ठीक आहे, बार्शीपासून सुरुवात करू. तुमच्या बरं रविवार त्याला इतकं मोकळं सोडत तुमच्यासाठी का थोडं मोकळं सोडणार काय त्याला काय अडचण? त्यांनी तुम्हाला एवढे प्रश्न विचारले की तू जातीवंत मराठा म्हणून बार्शी तालुक्यातल्या ज्या सगळ्या सहकार्यांनी मराठा समाजाने तुला मदत केली त्यांच्यावरती अनेक पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करून फडणवीसाची मदत घेऊन असंख्य मराठ्याचा काटा तो काढला. ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देऊन सांगा जाहीर व्यासपीठावर. मी साक्षीदार आहे त्याचा माझ्यावर गुन्हा. मी तुम्हाला आता मी इथं लई का नाही बोललो, मला तिथं उत्तर द्यायचेत ना बाबा. सगळी माहिती देतो मी अंधारात गोळ्या नाही समोर बार्शी मधला तमाम मराठा माणूस आज पेटून उठलेला आहे. जातवान मराठा आहे मी. समोर तिथं उत्तर देईल बा. बार्शी तालुक्यातल्या मराठ्यांना तिथं उत्तर देईल. मराठ्याला आंडू पांडूला देत नाही मी उत्तर. मी माझ्या गोरगरिबासाठी श्रीमंताचा नाही. मी श्रीमंताला मराठ्याची गरजच नाही. त्यांना जर गरज असती तर ते आता बोलले असते. इतकं
आतापर्यंत जेवढं बोलले ना रक्ताच्या पाठ होईन तुकडे तुकडे करीन हे जर सरकारच्या बाजूने बोलले असते ना मराठ्यात देव झाला असता उद्या सकाळी देव. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीसचं ऐकून आपली जात कापायला निघालाय हे जर म्हणलं असतं मी सरकार कापीन आरक्षण नाही दिल्यावर तर मराठ्याने उद्या लगेच इकडच्या खांद्यावर उचलेलं असतं. हनुमानाने राम लक्ष्मण उचलल्यासारखे उचललं असतं का नाही खांद्यावर घेतलं असतं त्याला नाचले असते गुलाल टाकून. तू उलट्या दिशेने फितुरेच्या दिशेने चालला फितुरेच्या दिशेने चालला चुकीचं केलं. त्याला लय महत्व द्यायची गरज नाही त्याला महत्व देऊ नका त्याला महत्व द्यायची गरज नाही. पण बैठक मात्र बार्शीत होणार आणि लांब लांब पटांगणाला ठेवा. म्हणजे काय असतं अरे तसं नाही लांब पटांगणाला कशामुळे म्हणतो त्याला जर मला हाणायला यायचं असलं तर त्याला मोकळा पटांगण हाणून द्या ना. इकडे माणसं धाराधरी करते सोडीत येईन सोडा सोडी नाही. आमच्या आजोबांनी आम्हाला एक गोष्ट शिकलेली की बरोबरीचं असल्याशिवाय भांडणं नाही करायचं जायचं. बरोबरीचं असल्याशिवाय नाही. उगा मेलेल्या सापावर धोपाटे घातल्यासारखं नाही म्हणत. गरीबाला हाण नका गरीबासंग भांडणं करीत जाऊ नका पोरा हो असं आजोबा पंजोबा सांगायचे. त्या खानदानीतले आम्ही उगा गरीबाला त्रास देणार आम्ही नाही. आता त्याला जर मला हाणायचं असलं तर आपलं पटांगणाला बरोबर तिकडे पटांगणाला त्याला काय कुठं तुम्ही कुलीमध्ये येऊ नका. आमचं तेव्हा मला कापायला लागला की तुम्ही आपण आपल्या घरी जा. आम्ही बघतो आम्ही बघतो आम्हाला नाही. पण आता देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा आणि त्याच्या हातानं किंवा त्याचा अर्थ आहे त्याला गोळ्या घालायला लावायच्या त्याच्या माध्यमातून मला हे बाकीचे कदारले यांना गोळ्या टाकीता नाही आल्या. ते औषधात आंबेडकर साहेब एकदा म्हणले होते प्रकाश आंबेडकर साहेब ते विष प्रयोग करणार आहेत माझ्यावर. ते त्यांना करता नाही आलं ते इचकलं त्यांचं आंबेडकर साहेब बोलल्यामुळं. त्यांना वाटलं तिकडून मग आता हे सगळेच गँग जर उठली तर मग कसं व्हायचं. मग मला जेलात टाकायचं. मराठ्याचे लोक म्हणले आम्ही जेला सकट उठून आणणार जेलात नेलं त्याचं ते गणित हिसकडलं. मध्ये 2-4 आमदार उठले ते हुकलं. आता याच्या आता सुपारी याने मला तुकडे करायची सुपारी घेतली. कापू द्या ना पटांगणाला कापू द्या जरा बघू द्या त्याला मला पटांगणाला कापिणार आहे पटांगणाला कापू नाही पण त्याला पटांगणाला कापू द्या मला त्याला तुकडे करायचे. अरे त्याच्या इकडे पाहुणे असले ना त्यांना विचार म्हणा आम्ही काय कशाला उघड डोकं लावतो तिकडून. अरे मी सांगितलंच ना तू देवेंद्र फडणवीसचे विचार चालू नको. आणि मी त्याचा 2 प्रश्न होते ना ओबीसी विरोधक हे ओबीसीचा विरोधक असतो ना तर धनगर समाजाची मागणीच केली नसती मी तुम्हाला खरं सांगतो. आणि मुलीचं शिक्षण देताना मोफत फक्त मराठींच्या मुलीला होतं. मी सांगितलं सगळ्याला द्या बाकीच्या लेकरांनी काय केलं त्याच्यात काय जातीचा संबंध आहे गोरगरीब जातीच्या मुलीला सुद्धा द्या. त्यावेळेस मी सांगितलेलं मी जातीवादी असतो ते केलं असतं का. मग मी इथं काही लोक आमचे बसले होते याचे ब्राह्मण समाजाचे जालन्याला त्यांची परशुराम महामंडळाची मागणी होती. आमच्या पोराला पाठवून आम्ही ती मागणी पूर्ण करा म्हणलोच नसतो. आता लिंगायत समाजाच्या आर्थिक महामंडळ विकास महामंडळाला पैसे द्या वाढीव निधी म्हणलोच नसतो. आम्ही काही समाजाला जातीवादी असतो तर म्हणलोच नसतो. महादेव कोळीला द्या म्हणलोच नसतो. आदिवासी समाजातला काही ठाकूर समाज आहे तो आरक्षणात नाहीये तो घ्या आम्ही म्हणलोच नसतो. जातीवादी असतो तर गोरगरीब दलित बांधवाचे प्रश्न सोडा म्हणलो नसतो. खास जातीवादी असतो तर मुस्लिमाला आरक्षण द्या मी तोंडाचा शब्दच काढला नसता. गोरगरीब ओबीसीच्या अडचणी आहेत बंजारा समाजाच्या अडचणी आहेत जातीवादी असतो तर म्हणलो असतो का. मी कसलेच स्वप्न बघत नाही. मला फक्त वाटतंय गोरगरीब हा मला सांगा माझा विषय कशाचा आहे आता आरक्षणाचा. मी शेतकऱ्याच्या विषयात घुसलो असतो का रे मग जातीवादी असतो तर काय गरज होती मला घुसायची. विचारा त्या तानाजी सावंत साहेबाला फोन करून विचारा. ते पोलिसांची यांची भरती होती आता डॉक्टरांची आहे ना कुठे गेले आमचे आरोग्य सेवकाची ते घ्यायला लावले त्यांना. त्या सगळ्या जातीचे नाही गेले का. कालचा पोलीस भरतीचा विषय नुसता नाही एक संस्था आहे संस्थेचा विषय ते सांगतो. संस्था आहे आरोग्य विभागाची पोर आले मराठ्यांची ती आमची भरती झालेली आहे आम्हाला अपात्र करू नका म्हणून. आरोग्य मंत्र्यांनी तिथं सगळ्या जाती धर्माचे पोरं गेले होते. तुम्ही त्यांना विचारा फोन करून कोणत्या जातीचे होते. तुमच्यासाठी जात महत्वाची ती. ते म्हणले आम्ही जीव घातला त्यांना नेलं सुद्धा. आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय म्हणजे चर्चेला मग कोण आलं मराठीची. तिथं चर्चेला कोण गेले इतर समाजाचे. मग मला राग नसता आला का. आम्ही जातीवाद नाही करत जितके काम होते तितके करून द्या म्हणतो. शंभूराजे देसाई साहेबाला सांगतो आम्ही जातीवादी असतो तर ओबीसीला कुणबीसह ओबीसीला आता काल
6 महिन्याची मुदत वाढ दिली व्हॅलिडिटीला. जातीवादी असते केलं असतं का मी? शंभूराजे देसाई साहेबांनी ते काढला जे अध्यादेश शासनाचा. जातीवादी आहेत का? काल शेतकऱ्याला मला वाटतं 309 कोटी का काय मंजूर झाले. इतक्या तातडीने सरकारने केव्हा मंजूर केले? आणि ते 8 दिवसात सगळे देऊन टाकतात म्हणे पैसे, एक ठेवत नाही. आता तिथं काय नुसते मराठी शेतकरी घेणार आहेत का? याच्यामुळं राजेंद्र राऊतला, त्या दादाला साहेबाला दोष न देता हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणतो टोटल. आणि त्याचे सगळे शब्द हे देवेंद्र फडणवीसचे आहेत, कारण त्यात एक स्टेटमेंट वापरले त्यांनी, एकट्याला टार्गेट करते. करू दे ना, तुला काय करायचं? करू दे ना, तुला काय करायचं? मी देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं ना, तुला काय करायचं? त्यांनी प्रश्न सोडला तर हे मराठीला डोक्यावर घेऊन नसतील, नाही सोडला तर काय करायचं मराठ्याला माहितीये. तू कमून मध्ये तळतळ करतो, तुला काय गरज आहे? तू एवढी तळतळ जातीसाठी कर, एवढी तळमळ जाती, मग तो समाजासाठी माग काम केलं ना, मग त्याचा सार्थक आता होईल. अण्णासाहेब पाटलांचं बलिदान गेलं जातीसाठी, त्यांचा बलिदानाचं आज योग आले. त्यांचं स्वप्न साकार व्हायचे, अण्णासाहेब जावळे पाटलाचं स्वप्न साकार व्हायची आज वेळ आली. विनायक मेटे साहेबांचं आणि वर्जे साहेबांचं आणि 450 पोरांनी बलिदान दिले, त्यांचं स्वप्न आरक्षणाचं साकार व्हायचे आत्ता वेळी. आता आरक्षण जातीला मिळवून देण्यासाठी लढ. अण्णासाहेब पाटलाचं नाव घेऊन राजकारण करतो का? अण्णासाहेब पाटलांचं नाव घेऊन, समाजाचं नाव घेऊन राजकारण करतो? ते करू नको. प्रश्नाचे उत्तर तिथं सुद्धा दिली जाणार आहेत बैठकीत 100%. कारण ते राजेंद्र राऊतला उत्तर नसणार आहे, ते देवेंद्र फडणवीसला असणार आहेत. हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय सगळं. हा, तिथला बी लिंगायत मराठा वाद उफाळायचं काम आहे, ते करायला ते तोंडानेच म्हणलाय तू. मग जातीवादी तू कमी, तू कमी. अरे तू आमचा असून आमच्या विरोधात कापायचं म्हणतो देवेंद्र फडणवीस ऐकून. मग त्याच्यापेक्षा सोपन बरा ना देऊ, सोपन का लय चांगला ना मग तो ऐपेक्षा. हा, अरे ते मग नावेला असं म्हणायची वेळ आली ना आपल्या लोकांमुळे, आपल्या लोकांमुळे ओबीसीचा चांगला आहे म्हणायची वेळ आली ना. आपले जर नाश करायला लागले तर मग ते बरे ना. जे नासके आहेत ते तर पाडूच आपण त्यांचे, त्याची अडचण नाही. पण जे मराठ्यांच्या विचाराची सहमत आहेत, अरे त्यांनी काय केलं आपलं? जे विचाराची सहमत आहेत ओबीसीचे नेते, मराठ्याचे विचार, त्यांनी काय केलं आपलं? जे आपल्या विरोधात आहेत त्यांचं बघू, येवला फेवला आहे ते बघू, तिकडचे गिरीश आप्पा ते आपण बघू ना. पण जे बोलतच नाहीत आपल्या समाजाबरोबर राहते ते ओबीसीचे, त्यांचा काय दोष? आणि तुम्हाला शेवटचं सांगतो, आता बैठक संपवायच्याला, हे बघा, गाव खेड्यात ओबीसी शिवाय मराठ्यांचं धकत नाही आणि ओबीसीचं सुद्धा मराठ्याशिवाय धकत नाही. आपल्याला दोघाला सुखादुःखात जर गरज लागली ना, आपल्यालाच मागा लागतं. समजा आपल्याला आता 500 रुपये लागले, आपण काय देवेंद्र फडणवीसला मागायला जातो ना? आणि त्याच्याकडे 500 रुपये मागायला इतके पोलिस ते तर एखाद्या पेशंटचं धोका लागल्यावर 500 रुपये द्या म्हणाल, त्याच्याकडे जावा, 15 दिवस लागत तोवर पेशंट मरण ना आपलं. ओबीसीला आपल्याला मागावं लागतात किंवा आपल्याला ओबीसीला मागायला लागतात. आपल्याला एकमेकाला सुखदुःख वाटून घ्यावं लागतं. कोणताच गाव खेड्यात हे काय नाही. हा, 450 जाती आहेत, सगळ्यात काय देवेंद्र फडणवीसच्या मागं नाही. हा, ओबीसी मध्ये मराठ्याची एकच जाते, एकटाच मराठा 50%. आपलं कोणीच काही करू शकत नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हा, एकटाच 50%. फक्त आपली ताकद आपल्याला माहित नव्हती गरीबाची, आता गरीबाची ताकद माहित झाली. तुम्हाला फक्त आष्टीचं सांगतो, आष्टीत पहिल्यांदा अशी भीती होती की आमच्या समाजाचेच लय लोक आहेत, ते कोण आहेत काय मला नाही माहिती, असून ते कोणी मोजिलेच आम्ही मराठी. बघा, शक्ती जाणून घ्या. महाराष्ट्रातले सगळे मराठी शक्ती जाणून घ्या. आपण आपल्या तालुक्यातली 1,67,780 मराठा निघाला एकटा. कोण काय करीन मराठीचं? मग म्हणले परळीतलं येत, परळीत मोजिले 1,14,000 मराठी भरले. 1 नंबरला मराठा आहे परळी. उगा ते भुपकाय सोडून देत हवा इतके आपल्याला वाटतं नको आहे बाबा, नको काय आपल्याला मारा नाही करायच्या, राऊत दादावनी कापाकापी नाही करायची आपल्याला. पण आपली बी शक्ती आपल्याला माहित पाहिजे. आपल्या अंगावर कोणी आलं तर सावध राहायचं, स्वसंरक्षण करायची जबाबदारी आपली आणि एकमेकाच्या मदतीला जात. तुम्हाला सांग, तुमचं राजकारण तिकडे जाळून टाका दे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मराठ्याचा माणूस जर अडचणीत आला ताबडतोब एकमेकाच्या मदतीला उभा राहायचं तुम्ही सगळ्यांनी. आपली
जात मारता कामा नये, जात हारली नाही पाहिजे, हे तुमच्यावर आज जबाबदारी. हा, ते भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस ते नंतर. आधी जात वाचली, पक्ष वाचला, नेता वाचला. जातच नाही वाचली, कायचा पक्ष आणि कायचा नेता कुंकुण आणले ते धरून. आणि कवर मोठं करायचं त्यांना 70 वर्ष झाले. हो ना आपल्या गोरगरिबाच्या आता एकदा त्याला काय होतंय, जाऊ दे ना. शेतकरी तारायला लागलेला आता. हा, हे खोटं बोलते ती. लाडकी बहीण आणली, 1500 रुपये दिले, भागन का आमचं. आणि भाच्याचं काय, भाच्याला आरक्षण पाहिजे ना, भाच्याला आरक्षण दे. तू लाडक्या बहिणीला दिले आता 1500 रुपये. हा, आणि भाच्याचं काय करायचं आरक्षणाचं. आणि दाजीचा कुट पाडायला बांधावर काम करू. शेती मालाला भाव देतो का वा दाजी रूमनच घेऊन येणार मुंबईला, मालाला भाव दे म्हणून. अरे हे कलाकार लोक आहेस तुम्ही, शहाणे व्हा. हे राजकीय डाव आहे. त्या राऊत दादाच्या खांद्यावर तलवार बंदूक ठुली आणि देवेंद्र फडणवीस हे घडून आणायला लागलाय. आपण तारीख लवकर ठरवू. सगळे बार्शीतला गरीब मराठा ज्याला आरक्षणाची गरज आहे, ज्याला वाटतं माझी लेकरं मोठी व्हा, ज्याला वाटतं माझी शेती मोठी व्हा, अशा सगळ्या